आशिषचा एकदम हुकमी असा अड्डा तो बघा काढलेला आहे, कुर्ली काढलेली आहे, परत कवटाने भरलेली कुर्ली. घ्या कुला बाबा वा किती मोठा आहे बघा, एक नंबर. हातात धर, हातात धर. काय साईज काढलेल्या भावाने आज, खुश एकदम. बोग्याम बो खुश हुआ. सावला तयार काढणार. तर बघा मित्रांनो कसला काम 25 झालेला आहे. उलटा कर, उलटा कर. हा एक नंबर. आपल्या चिंबोऱ्या ठेवायला जागा नाही तर बघा भावाने टोपी काढली आहे आणि टोपीमध्ये ठेवला आहे. एवढी चिंबोरी भेटली आपल्याला. हो कडक. तर आता मोठा चिंबोरा बांधतोय. हा बघा कसला आहे दणक्या. मित्रांनो बघा आम्हाला पहिल्या पालवणीला किती चिंबोरी भेटलेत. चिंबोरा बांधायची टेक्निक बघा मित्रांनो. बघा किती आहेत टोटल चिंबोरी. या अर्धे आहेत. बघा काम 25. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही बऱ्याच दिवसातून आलो चिंबोऱ्यांना. तरी जेमतेम 15 ते 20 दिवस झाले असेल आम्ही चिंबोऱ्यांना आलो नव्हतो. तर आज आलो चिंबोऱ्यांना आणि आज आमच्यासोबत एक नवीन मेंबर पण आले आहे बाला. तर आम्ही आणत आहात बोकडाचे कान. तर दाखवतो तुम्हाला. घास बांधायची सुरुवात केलेली आहे आणि आज आपला लाडका भाऊ आशिष पण आलेला आहे. आणि आशिष असल्या कारण चिंबोरी जास्तच भेटतात तुम्हाला माहिती आहे. तर घास बांधायची सुरुवात केली आशिषनी. तर आशिष आज काय आणलाय घास आपण? कान आणले ना, बोकडाचे कान आणलेत त्यांना. तर नेहमी आपण कोंबडीचे पाय आणतो. तर बाला भेटतील का चिंबोरी आपल्याला? हो 100%. तर बघा तुम्ही चिंबोरी भेटतील आपल्याला बाला असं बोलतोय. तर या पगोल्याना घास पटापट बांधून घेतो आणि मग पगोल्या टाकताना तुम्हाला दाखवतो. अजून जोर काय भरला नाही. आज बांधून झाले आमचे. तर चाललोत आम्ही आता पगोल्या टाकायला. तर मित्रांनो पहिल्या म्हसोबा देवाच्या पाया पडून घेतो आणि मग जातो आम्ही पगोल्या टाकायला. तर मित्रांनो हा आमच्या गावातला म्हसोबाचा मंदिर. नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा असा आमच्या गावातला हा मंदिर आहे म्हसोबा देवाचं. तर दर्शन करून घेतो पहिला. तर मित्रांनो पहिली पगोली टाकून घेतो आम्ही. पहिली पगोली टाकली आहे. दुसरी पगोली टाकतोय. तिसरी पगोली टाकतोय. तर मित्रांनो आज आपण फक्त 20च पगोल्या आणल्या आहेत सोबत. आणि पगोल्या टाकून झाल्यात. फक्त एक शेवटची पगोली राहिली टाकायची. शेवटची पगोली आहे मित्रांनो, टाकून घेतली. आणि 20 पगोल्यांमध्ये आज काम 25 करणार आहोत आम्ही. पगोल्या टाकून झाल्या आमच्या. आता एक 15 ते 20 मिनिटं वाट बघू आणि मग जाऊ आपण पगोल्या उकवायला. मागे बघू शकता माझ्या तुम्ही जोर भरलेला आहे, पाणी येतो इकडे.
आता डायरेक्ट तुम्हाला पगोल्या उकवताना दाखवतो डायरेक्ट. आणि काय जे काय चिंबोरी भेटतील ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहेत. 20 minutes later. 20 मिनटं झालेले आहेत. आता चाललो आम्ही पगोल्या उकवायला. बारकी साईज आलेली आहे. तर आपली भवानी आहे, पहिले घेऊया. अशीच दाखवते बारकी टाकली आखीमध्ये. बोनी झालेली आहे, भले ती छोटी असून द्या पण आम्ही घेतलेली आहे कारण आपली ती पहिली भवानी आहे. काढले आहे भावाने, दुसरे पण लागलेले आहे. नाही काय भेटला यावेळेस. चिंबोरी खपली ना, आपणच खपवली सगळी. तिसरी भेटलेली आहे चिंबोरी आपल्याला. पण अशीच काय बोला, आज जरा बारकी चिंबोरी जास्तच लागतं ना आपल्याला. भावी पिढी लागते. भावी पिढी तर ठीक आहे, चला घेऊया ती पण. आणि बनीला कामायला आपल्याला. अशीच एखादा काढ हुकमी जोडा. नाही काय भेटला. हा काढलेला भावाने मोठी साईजचा एकदम. थांबाशीच जरा गेला. ते मागता होतो, आता चुकून गेली. आपला मित्रांनो जोडा आले आहे. एक खाली पडलेला आहे, बारकी साईज आहे. आणि एक दुसरा पगोलीमध्ये आहे. तर एक साथ दो. भावाने आपला ब्लॉग चालू करायच्या आधीच पगोली उकवली होती. हा एक नंबर सांगून काढलेला असा हुकमी चिंबोरा आशिष भोयरने. सुरुवात केलेली आहे भावाने. आता बघा, बघतो तुम्ही आता चिंबोऱ्यांची लाईन लावणार आहे आज. जर अशी चिंबोरी पटापट लागले तर हवस वाटते जरा. नाही काय भेटला. टेंगे टेंगे झाला आमचा आता. बारीक साईज आज अशीच बारीक चिंबोऱ्यांचा जास्तच आपल्याला थायमान आहे. मोठी जरा संपाव गेलेले आहेत गुरुवार असल्या कारण. हा बारक्यादा आलेला आहे आपल्याला. बारक्यादा भावा भुयारी मार्ग जाण्यासाठी. आशिष काढणार आज मोठा. आशिष 1 किलोचा डांग्याची कोरला दाखव आपले पब्लिकला. काय हे डांगे नाही, बारका छोटा भीम आलेला आहे. छोटा भीम हा एक नंबर कडक साईज एकदम. बादशाह लागलेला आहे आपल्याला. तर आशिषने जरा आपल्याला खुश केलेला आहे. असा मोठा काढलेला चिंबोरा. कुबऱ्या खवीस
पैसा वसूल असा चिंबोरा काढलेला आहे भावाने. काय रे गुतले एवढं काय? हा डांग्या कुर्ला काढलेला आहे एकदम. मोठी लागायची सुरुवात झालेली आहे भावानो. शकाट करतील. तो आख कर तो सोड डायरेक्ट खाली टाक. आपण बांधला नाही तर आठवणच नाही. खाली रो घरी बी नाही. मित्रांनो बघा किती मोठ्या साईजचा चिंबोरा आहे. धाव धाव. नाही याच्यान हो बोला का नाही आपण. तर मित्रांनो आशिष भोईर याला हॅट्रिक करायची संधी आहे. हा एक नंबर हॅट्रिक पूर्ण झालेल्या भावाची. बांध बांध बांध. तर आपला आखा पण पूर्ण भरलेला आहे. जागा नाही राहिली आपल्याला चिंबोरी ठेवायला. तर बाला काय बोलणार? पहिल्यांदा येऊन तुला का हौस वाटली का नाही? बाला याडा केल्या मच्छर आहे. मला बोलते परत मी येणार नाही. नवस पूर्ण झाला काय बाला? पेंदा आहे का? पेंदा लाले लाल कुर्ला असा भेटलेला आम्हाला. कुर्ली आहे तर सॉरी मित्रांनो कुर्ली आहे असं आपला आशिष भाऊ सांगतोय. आशिषचा एकदम हुकमी असा अड्ड्यात बघा काढलेला आहे. कुर्ली काढलेली आहे परत. कावटाने भरलेली कुर्ली. काम 25 झाला मित्रांनो. बघू शकता आमच्या आख्यामध्ये आता जागा पण नाही राहिली. एवढी चिंबोरी लागली आम्हाला. पण मच्छर पण तेवढाच आहे. अनुभव फक्त बालाला विचारू शकता तुम्ही. तर भावाचा पहिलाच दिवस होता शाळेचा. तर सुरुवात होईल असं काय नाही सवय झाल्यावर. तिकडे बघू शकता तुम्ही बाला खुश झालेला आहे. एवढी चिंबोरी भेटलेली आहे. तर आशिष एक नंबर चिंबोरी भेटली आपल्याला आता या पहिल्याच पालवणीला. तर मित्रांनो अजून आपल्या पगोल्या आहेत ओकवायच्या. त्यांना पण चिंबोरी भरपूर लागतील. घ्या कुला बाबा वा किती मोठा आहे बघा. हातात धरा. एक नंबर. हातात धर हातात धर. काय साईज काढले भावाने आज. खुश एकदम. बोग्यांबो खुश हुआ. चावला तर येर काढणार. लाले लाल कुर्ला बघू शकता तुम्ही मित्रांनो किती मोठा आहे. चावा मारून ठेवलाय त्याने. गुंतलेला आहे थोडा आपल्या पगोलीला. दाखवणार तुम्हाला. प्रयत्न चालू आहे अजून भावाचा. दुसला पार त्याला नाही अख्खा घेऊन येतो काय. गुतला तरी कधी बघ. पोतली घेऊन ये पटकन. नको काय धरू पोतली. तर बघा मित्रांनो कसला काम 25 झालेला आहे. उलटा कर उलटा कर. हा एक नंबर. आपल्या चिंबोऱ्या ठेवायला जागा नाही तर बघा भावाने टोपी काढली आहे आणि टोपीमध्ये ठेवला आहे. एवढी चिंबोरी भेटली आपल्याला. आणि चिंबोरा पण दिलाय माझ्याजवळ ठेवायला. तर बघा भाऊच बोललेला आहे इथे चिंबोरा लागल म्हणून लागलच. फसवला. रानात आलेलो आहे आम्ही. लोकेशन बघू शकता तुम्ही. एकदम भयानक लोकेशन आहे. या काय लोकेशन चांगला नाही. पाला आलेला आहे आपल्याला यावेळेला. खतरनाक जागा आहे आमची. नेहमी आम्ही इथंच येतो पगोल्यांना. तर अशीच आपल्या अजून 2 पगोले असतील ना. 2 ने.
तर बघूया 2 पकडल्यानंतर एक तरी चिंबोरा काढ भावा, एक मोठा तरी. तो बघा सांगून काढला ना. आता याला कुठं ठेवायचा. टाकते साईडला. टाक साईडला. खरे अशीच ती पिशवी आहे का बा माग. बसू नको बाला, मच्छर चावल जा. इकडे बघा चिंबोरा ठेवायचे वांदे झालेत आमचे. इकडे तिने राडा केला. मी घेतो थांब, थोडा वेळ थांब. हो कडक. नाही काय भेटला यावेळेस. जरा पगोली जवळ टाकले. तर मित्रांनो चिंबोरा काढलेला आहे भावाने. यो हातात ठेवायला लागेल. बालाला पाठवलाय पुढे. पगोल्या उकून आलो आहे आणि आता चिंबोऱ्या बांधण्याची सुरुवात केली. आणि तुम्हाला हा मोठा चिंबोरा दाखवतो किती मोठा आहे तो. टोपीमध्ये ठेवलेला आहे, लाल चिंबोरा आहे. तर आता मोठा चिंबोरा बांधतोय. हा बघ असला आहे दणक्या. चिंबोरा बांधायची टेक्निक बघा. आता ही चिंबोरी पट्ट्यापट बांधून घेतो आम्ही. मित्रांनो दाखवतो तुम्हाला आता जोर किती भरलाय. सकाळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे काहीच पाणी नव्हता. तर बघा किती जोराचा पाणी आलेला आहे. बघा आम्हाला पहिल्या पालवणीला किती चिंबोरी भेटलेत. हा बघा कसला मोठा साईजचा भेटलेला आहे. तर लावून घ्या अशी दोरी बांध. उगाच 2,4 नको आपल्याला. अशी जोर जास्त भरला अजून. पानी पिला रहा है. 15 minutes later. तर मित्रांनो चिंबोऱ्या सगळ्या बांधून झाल्या आमच्या. आता दुसऱ्या पालवणीला चाललो आम्ही. हा बघा दुसऱ्या पालवणीला पहिली बोनी झालेली आहे आपली. आता जोडे आलेले आहे बारक्यांची. खिलाड जोडे आलेले आहे आम्हाला आज. बारकी साईज आहे. हा आज काय जोड्या जास्तच येताना वाटत्या बारक्या साईजच्या. पाणी बघा आता भरपूर झालं होता. मगाशी पाणी कमी होता असे जाम जाताना. तो बघा काढलाय.
गाठ मारलं येऊ दे येऊ दे. बादली टाक बादली टाक. काय करतो घे बादली. हा कडक. येऊ दे येऊ दे येऊ दे. आख्यामध्ये येऊ दे. काली कुरकुरीत. तर मित्रांनो कुर्ली काले आशिषने आख्यामध्ये एक कुर्ली ऍड झालेले आहे. काय नाही तिला बाद आहे. काय एक साईडला नांगत नाही तिला. कुस्त्या खेळलेल्या आहे. तापवले तिला. जोराचा पाणी वाढला आहे. भरपूर पाणी झालं आहे. मगाशी एकदम सुका ठाक होता इथे. तर पगोली कुठे टाकले ही शोधायला पण जरा अवघड होईल. काय अशीच तरी हा उड्डाण मोठा वाटते एकदम या. हो एक नंबर. लाले लाल गुतलेली गुतलेली होत. चिंबोरा बघा किती मोठा आहे. बघा मेहनत किती आहे भावानो. तर आशिषसाठी लाईक करा. लाईक करतो मग 100% करणार. इकडे घे इथं घे नाही तर आशिष. पगोली जरा जवळ टाकून घेऊ कारण जोराचं पाणी जास्त झालेलं आहे आता. बघू शकता तुम्ही मित्रांनो एकदम रिस्की काम आहे. सगळ्या पगोल्या आपल्याला हलवायला लागतील. सगळ्या जवळ घ्यायला लागतील. जागा बदलवली आहे याची. गेला नाही काय भेटला यावेळेस. तरी प्रयत्न चालू आहेत आपले. भेटतील अजून चिंबोरी भरपूर आपल्याला. जामच अशीच पाणी झालंय रे आज. हा एवढं ब्लॉग बनवलं पण इथं एवढा कधी पाणी नाही बघायला भेटला. भेटला चिंबोरा. पाणी झालंय जाम. आता काढायला लागतील आपल्याला. काढायला लागतील भावा पगोल्या. आणि एवढा पाण्यात जर उतरायला लागला तर आता आपल्याला दुसऱ्या पालवलेला माझ्या मते घशावर तरी पाण्यात उतरायला लागेल तुला. कारण आताच कमरेवर पाण्यात उतरायला लागते तुला. ती कशी हलवलीच नाही. जवळच टाकल्या भावाने. तो बघा काढलेला आहे भावाने. दोन बसतील. हा आरामात आरामात टाक नाही तर बादलीत.
पॅक झालो आहे तरी एवढी मच्छर चावतोय ना बाबा बाबा. तुम्हाला ब्लॉगमध्ये आवाज येतच असेल मच्छरांचा, 100% येतच असणार. पादली घेतली हातात, चाललो आता पुढे. परत आहेत आपल्या भरपूर अशा पगोल्या उकवायच्या. हा तो बघा परत लालेला चिंबोरा काढलेला आहे. टाक याच्यात, टाक बादलीत. भांडणं होती तिकडं. बेकारच मच्छर आहे राज. तिघांचा आपला 100% पाव किलो रक्त पेणारच. हा हा निदान मच्छर बसले तरी उठत तरी आला पाहिजे. नाही काय भेटला. ही पण पगोली जरा जवळ घेतली आहे. पण आपल्याला चिंबोरी भेटायला पाहिजे, त्यासाठी सगळ्या पगोल्या हलवा हलवी चालू आहे. काय तिकडची कुठं गेलास? हां चला. तर एक कुर्ले ॲड झालेल्या आमच्या आख्यामध्ये. राहू दे तिथं का काढतोय? राडा करू नका, राडा करू नका. बारका बघ तू कसला डेंजर आहे. तो बघ, तू बघ. मित्रांनो दुसरी पालवणी करून आलो आम्ही. आणि यावेळेला जोराचा पाणी पण भरपूर झाला होता, त्याच्यामुळे चिंबोरी भेटलीत पण एवढी नाही भेटली. तुम्हाला दाखवतो, जास्त नाही भेटलीत. कारण पहिल्या पालवणीला आपल्याला भरपूर चिंबोरी भेटली. आता दाखवतो तुम्हाला उघरेव गेल्यावर किती चिंबोरी भेटली. तरी माझ्या मते एक 10-15 तरी चिंबोरी आहेत ती. तर पगोल्या बघा, मागाशीतनं आम्ही चालत गेलो होतो आतमध्ये पगोल्या टाकायला, आणि आता तिथेच आम्ही समोरच टाकतो. तर अशीच आपली एक पगोली तिकडं असेल ना आतमध्ये. तर 2-3 पगोल्या आपल्या आतमध्ये आहेत, तिकडे जायलाच लागेल त्या पगोल्या उकवायला. तर दुसऱ्या पालवणीची चिंबोरी अर्धी या बादलीत आहेत, अशीच बांधतोय. पाऊस आलाय, 2 चिंबोरी घेऊन आणि एकदम दणकी साईजचे आणलेले आहेत. एक नंबर. आम्ही बसलो होतो औस्यामध्ये, तिथपर्यंत भाऊ गेला होता पगोले उकवायला. 2 घेऊन आलाय. दोन्ही पण मोठ्या साईजचे आहेत. आता चाललो तर आम्ही शेवटची पालवणी घ्यायला, आणि आता पगोल्या पण काढायच्या आहेत. काय रे, काढायच्या आहेत का नाही? तर पगोल्या पण काढायची सुरुवात केलेली आहे आम्ही. खपली कामा 2-3 लाख बस भेटलेलं आहे. पुरले नाही. पाणी जास्त वाढल्या कारण आम्ही आतमध्ये जास्त गेलो नाही, आणि 2-3 पगोल्या असेच उकून आल्या. त्याला चिंबोऱ्या भेटले आहेत, पण ते आम्ही ब्लॉगमध्ये दाखवले नाही. बघू शकता तुम्ही चिंबोरी. कृष्ण आणलाय तिकडनं एक बारका साईजचा काढून.
मीडियम साईजचा आहे. मगाशीच टाकलाय. जोर जास्तच भरलेला आहे त्याच्यामुळे आम्ही का आतमध्ये जात नाही. आशिषच तिकडनं चिंबोरी घेऊन येतोय. तर भावाने कुर्ली काढलेली आहे. कुर्ली पण मस्त की मोठ्या साईजचीच भेटलेली आहे आपल्याला. आशिष आतमध्ये गेला आता पगोल्या उकवायला. शेवटी एक घेऊन आलाच तो. तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला आपल्याला किती चिंबोरी भेटली आहेत ती. कारण तिसऱ्या पालोनीला तुम्हाला चिंबोरी नीट दाखवताना आली. आणि या तिसऱ्या पालोनीची चिंबोरी आणि ही पहिल्या आणि दुसऱ्या पालोनीची चिंबोरी आहेत. तर बघा किती आहेत टोटल चिंबोरी. ही अर्धी आहेत आणि तर बघा काम 25. तर बघा किती चिंबोरी भेटतील आज आम्हाला. आणि मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.